चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात एका निसर्गरम्य टेकडीवर वसले आहे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गौराळा गणेश अर्थात वरद विनायक। हिंदू, जैन व बौद्ध संस्कृतीचा सुरेख संगम असलेले हे शहर या गौराळा गणेश वरद विनायकासाठी विशेष प्रसिद्ध आहे। हजारो वर्षांपूर्वीचे हे स्वयंभू गणेश स्थान विदर्भातील भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे। भद्रावती आता कोळसा खाणी व वीज निर्मिती प्रकल्पामुळे नावारूपाला आलेले शहर, मात्र या शहराची मूळ ओळख आहे ती अत्यंत धार्मिक सद्भावाची। यात गणाधिराज गणपती बाप्पांची भूमिका विशेष आहे। भद्रावती शहराच्या एका टोकावर घनदाट राईत वसले आहे हे गणेश स्थान। या टेकडीचे नाव आहे गौराळा टेकडी, म्हणूनच गणेश स्थानालाही गौराळा गणेश अर्थात वरद विनायक असेच नाव आहे। केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर भद्रावतीच्या या गणेशाला विदर्भातील अष्टविनायकात मानाचे स्थान आहे। भद्रावतीच्या या गौराळा गणेश मंदिराच्या परिसरात आल्याबरोबर लक्ष वेधते ती इथली हिरवाई। निसर्गरम्य तलावाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराची निर्मिती जुन्या पायऱ्यांमुळे अधिक पुरातन आहे। गेल्या काही वर्षात या मंदिरात उत्तम सभागृह निर्मिले गेले आहे। मंदिरातील ही गणेशाची मूर्ती भव्य अशीच आहे। असे म्हणतात की गृत्समद नावाच्या ऋषीने तपश्चर्या केल्यावर त्यालाही गणेश प्रसन्न झाले। या ऋषीने या टेकडीवर वरद विनायकाची स्थापना केली। या आख्यायिकेला गणेश पुराणाचा आधार आहे। मन प्रसन्न करणारे व गणेशाच्या दर्शनाचा मोद देणारे हे स्थान गणेश भक्तांच्या खास आवडीचे आहे। विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असल्याने आताशा या परिसरात उत्तम विकास कामे केली जात आहे। तर स्थानिक नगर परिषदेने मंदिराच्या समोर एक सर्व सोयींनी युक्त भक्त निवास बांधले आहे। यामुळे बाहेरून येणाऱ्या भक्तांच्या निवासाची सोय झाली आहे। गणेशोत्सवातील 10 दिवसात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त दूर दूरून इथे येतात। चतुर्थीला होते विशेष पूजा। अत्यंत जागृत अशा या गणेश स्थानाची विदर्भातील अष्टविनायकातील गणना सार्थ अशीच आहे। आपला मगध राजा जो होता त्या मगध राजाच्या घरी एक यज्ञाचा समारंभ होता आणि समारंभामध्ये काय झालं की अनेक ब्राह्मण, अनेक ऋषी तुल्य लोक तिथे आले आणि त्याच्यामध्ये गृत्समद नावाचा ऋषी जो एक ब्राह्मणाचा मुलगा जो होता हा सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता। परंतु तिथल्या ऋषी लोकांनी म्हटलं की म्हणे तू औरस पुत्र आहेस, तुला काही याच्यामध्ये भाग घेता येणार नाही, म्हणून त्याला ते योग्य न वाटल्यामुळे तो आपल्या घरी गेला। घरी गेल्याच्या नंतर त्यांनी आपल्या आईला विचारलं, आई असं का वा? आईने काही उत्तर न देता ती गप्प राहिली आणि पुढे त्यांनी तपश्चर्या केली। हे पुष्पक वन मधून जे होतं हे पुष्पक वन या ठिकाणी त्या ठिकाणी तपश्चर्या केली। तपश्चर्या केल्याच्या नंतर त्याला गणेशजी वरद विनायक जे आहेत त्याला वर देण्यात आलं। वरद विनायक म्हणजे त्याला वर देण्यात आलं की तू सगळ्या ब्राह्मणामध्ये ऋषीमध्ये श्रेष्ठ होशील आणि वेदविद्या तुला सर्व काही प्राप्त होईल असा या गणेशजीकडून त्याला वर मिळाला। म्हणून हे वरद विनायक या ठिकाणी गौराळा या गावामध्ये स्थापित त्या काळामध्ये झालेलं आहे। असं गणेश पुराण खंड 37 मध्ये याची माहिती आपल्याला मिळू शकते। आणि आम्ही या परिसरात खूप म्हणजे वर्षापासून येत आहे। तिथे आल्याने खूप समाधान वाटतं, मनाला शांती मिळतं आणि इथे तलाव असल्यामुळे थोडं नेचर इथे खूप सुंदर आहे। लोक इथे भेट देतात गणपतीला आणि खूप मनाला प्रसन्नता वाटते इथे आल्यापासून। प्रत्येक चतुर्थीला येतो आणि इथे मला शांती वाटते। परिसर चांगला आहे आणि बऱ्यापैकी मंदिर आहे आणि विदर्भातलं म्हणजे चांगलंच हे मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे। गौराळा हे भद्रावतीचे गौराळा गणपती मंदिर विदर्भातल्या अष्टविनायक मधून एक आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर खूप छान आहे, शुद्ध आहे। इथे येऊन खूप चांगलं वाटते आणि आम्ही चतुर्थीला वगैरे येत राहतो आम्ही। तो सबसे पहले नमस्कार, गणपति बाप्पा मोरया। हमारी फैमिली यहाँ पे आज गणपति महाराज के मंदिर के दर्शन के लिए आई है। बहुत खुशी हुई, ये मंदिर जागृत है ऐसा हमने सुना है और सभी हमारे परिवार के लोग यहाँ पे दर्शन करने के लिए आए हैं, तो बहुत आनंद हो रहा है और यहाँ पे वातावरण भी बहुत अच्छा है, तो हम लोगों को बहुत खुशी हो रही है। तो बोलो गणपति बाप्पा।